सई आजकाल सगळीकडेच ऍक्टिंग वर्कशॉप व्हायला लागलेली आहेत. आता इथे येतोय एक अभिनय गुरु ज्याच्याकडे अभिनय शिकायला गेली आहे आजची तरुणी. बघूयात काय येणार आहे धमाल. आणि हा कडक परफॉर्मन्स घेऊन येत आहेत निर्मिती त्यांच्या टीमचे वैभव आणि अक्षते. ओम शांती ओम शांती शांती ओम शांती ओम शांती शांती ओम. सर मी आहे सर. अच्छा शांती तू आहेस का? ओम नको मारू ग. ओम असं म्हण. ओ हा म्हण. ओ नशीब नशीब मुंबईच्या गिरण्या बंद झाल्यात नाहीतर भोंगा म्हणून तुलाच बसवला असता तिकडे. सगळ्याचीच बोम दिसते. चाय बरं ठीक आहे म्हण. बोम आपलं ओ. जरा खालची पट्टी घे. सर खालची पट्टी मी घरी विसरून आले सर. कशी काय घरी विसरून आलीस तू खालची पट्टी? हा आता एक काम कर घरी जाशील ना तेव्हा खालची पट्टी घे आणि आई बाबांना फोडून काढ. ओके सर. ओके असं म्हणाले ते. आता काय कराल? मला सांग तुला अभिनेत्री व्हायचंय ना? नाही नाही सर अजिबात नाही. अभिनेत्री नाही व्हायचं? नाही सर. मग काय माथाडी कामगार? नाही सर मला ना हिरोईन व्हायचंय. काय हिरोईन व्हायचंय. क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे. बरं मला सांग आतापर्यंत तू कुणाकडे कामं केली आहेस? मी खूप मोठ्या लोकांबरोबर नाटकं केली आहेत सर. हा म्हणजे कोणाची नाटकं? शांताराम मुरकुटे, भारचंद खिल्लारे, गुंडू गुंडेलवार आणि ते हे आपले रमाकांत. एक मिनिट. ही मंडळी नाटक करतात? हो सर खूप मोठी मोठी नाटकं केली आहेत यांनी. बरं मला सांग गडकरी माहिती आहेत का तुला? हो ठाण्याच्या थिएटरचे मालक. विष्णुदास भावे बार्शीच्या थिएटरचे मालक. बालगंधर्व पुण्याच्या थिएटरचे मॅनेजर. क्या बात है क्या बात है क्या बात है. बालगंधर्व पुण्याच्या थिएटरचे मॅनेजर. इतका आनंद झालाय मला ऐकून. म्हणजे तुला सांगतो मला असे बालगंधर्व दिसतायत थिएटरच्या बाहेर उभे आणि नाट्यपद गातायत. तिकीट 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 किती तिकीट 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 किती विकत बसू बाई तिकीट. वा 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 क्या बात है क्या बात है. म्हणजे बालगंधर्व पुण्याच्या थिएटरचे मॅनेजर आहेत. मग शिवाजी मंदिर काय छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलंय? हो त्या त्यांच्या भाषणात हो असं म्हणाले. काय बोलायला सांग. आणखी प्रश्न? नाही नको आणखीन काय प्रश्न नको. आपण आता ऍक्टिंग सुरू करूया. ओके ऍक्टिंग. ओके. तुला सांगतो ऍक्टिंग जी आहे हा अनेक पद्धतीने केली जाते. ओके. त्याच्यामध्ये अंगिक अभिनय असतो. मला येतो सर. येतो? हो. तुला माहिती अंगिक अभिनय काय आहे? हो सांग. आपल्या अंगाच्या मदतीनं अभिनयाची संधी मिळवण्याला अंगिक अभिनय असं म्हणतात. क्या बात आहे. टाळ्या टाळ्या प्लीज प्लीज टाळ्या 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 टाळ्या. राखी सावंत आणि तू दोघींनाच कळलाय अंगिक अभिनयाचा. तर आता वाचिक अभिनय मला माहितीये. नाही मला माहिती नाही. तुम्ही सांगा. मला माहिती नाही. हा वाचिक अभिनय म्हणजे वाचेच्या माध्यमातून संवादातून जो उभा केला जातो त्याला वाचिक अभिनय असं म्हणतात. मला खरंच येतो सर. मी सॉलिड डायलॉग मारते. सॉलिड डायलॉग मारते? हो मारू. फार जोरात मारू नका लागेल नाही तर. मार. कुत्ते कमीने हरामजादे. नहीं स्वामी मुझे छोड़ के मत जाइए स्वामी. आपके बगैर मैं क्या करूंगी. इस पेट में जो पल रहा है वो आपका पाप है स्वामी. मुझे छोड़ के मत जाइए. नहीं नहीं नहीं. हरामजादे तू वही है ना जिसने पूरी दुनिया के सामने मेरी इज्जत लूटी. हवस के पुजारी जवानी के दीवाने. मिलान ये वही इंसान है जो भोली भाली लड़कियों को फंसाता है मिलान. और आज मैं इस राक्षस का खून कर दूंगी मिलान. कसा वाटला माझा वाचिक अभिनय? अरे या वाचिकने मी काय वाचिक नाही असं वाटलं होतं मला. अगं दुसऱ्याच्या जीवाची पर्वा कर जरा. सर मी एकदा रोल मध्ये घुसले ना सर की मग मला खूप जोरात येते सर. काय ऍक्टिंग. आणखीन प्रकार सांगा. नको नको. आणखीन प्रकार सांगितले तर तुला कळणार नाही. त्याच्यामध्ये सात्विक अभिनय असतो. सातवीत असल्यापासूनच अभिनय करते. बघा सातवीत असल्यापासून याला अभिनय येतो. काय कराल? काय कराल? काय कराल? क्या बात आहे.
काय कराल? आहारी अभिनय. आहार घेतल्याशिवाय तर मी ऍक्टिंग करतच नाही सर. बघा, रोज जेवतात या. रोज जेवतात. रोज. आता काय करणार तुम्ही? मला काय वाटतं माहितीये ना, तुम्हाला सगळ्यातलं सगळंच येते. तुम्हाला गाणंही येत असेल. गाणं तर मी शिकले सर, क्लासिकल शिकले मी. क्या बात आहे. म्हणजे असं गाणं हो गाऊन दाखव. गाऊन दाखवा. हा पांढरी 18 दे. नाही, एक मिनिट, फार वरची लाग. पांढरी 9.5 दे. 9.5. रेडी. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाउ आई वंडर व्हाट यू आर, हाउ आई वंडर व्हाट यू आर, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. मी चांगली गाते ना सर. मला ज्यांनी गाणं शिकवलं ना त्यांना तर माझं गाणं इतकं आवडायचं. एकदा मी गायले तर आनंदाने ते हार्ट अटॅक येऊन मेले सर. मेले? अगं मेले, तुला लाज नाही का वाटत असली गाणी म्हणायला? सर मला डान्स पण येतो सर. तुला नाच येतो? कुठल्या कुठल्या नाचाचा विचका करतेस तू? म्हणजे भरतनाट्यम, कुचिपुडी. कुचिपुडी सोडताय सर तुम्ही. विनोद केला. कुचिपुडी. नाही सर, मला हिरोईन व्हायचंय ना. मग हे नाचाचे प्रकार मी कशाला शिकू? मला हिरोईन वाले नाचाचे प्रकार येतात. दाखवा करून. म्हणजे पहिला दाखवते. हा, त्याला म्हणतात अमृता डान्स. अमृता डान्स हा काय असतो? म्हणजे आपल्यालाच आपल्या डान्सवर जेव्हा राग येतो आणि मग आपण जेव्हा नाचतो तेव्हा त्याला अमृता डान्स असं म्हणतात. दाखव जरा, वाजवशील? हायदोस घातलाय ना एवढ्या. मला सोनाली डान्स पण येतो. तो कसा असतो? काय असतो? आपल्याचा आणि आपल्या म्हणजे आपल्या चेहऱ्याचा आणि आपल्या नाचाचा काहीही संबंध नाहीये असा भाव ठेवून आपण जेव्हा नाचतो तेव्हा त्याला सोनाली डान्स असं म्हणतात. वाजव रे. अजून 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 क्रांती डान्स पण येतो. अच्छा, डान्स मध्ये क्रांती आहे का? नाही, डान्स मध्ये काहीच नाही, चेहऱ्यावर क्रांती. दाखवा. दाखव, वाजव. मला अजून एक येतो सर. कोणाचा? स्वप्नील डान्स येतो मला. स्वप्नील डान्स? हो. पण तुम्ही तर म्हणलं हिरोईनचे डान्स येतात. एक हिरोचा येतो ना. दाखवा. काय करायचं ना, कसं करायचं? शक्यतो असं तोंड उघडून गोड गोड हसायचा प्रयत्न करायचा. आता मी स्वप्नील डान्स करते, तुम्ही मुलगी म्हणून इथे उभे राहा. वाजव. कसे वाटले? सुंदर सुंदर. तुमचे सगळे गुण बघून मला असं वाटतं तुम्ही आयुष्यामध्ये कधीही अभिनेत्री बनू शकत नाही. खरं तेच, मला अभिनेत्री नाही व्हायचंय, मला हिरोईन व्हायचंय. ते हिरोईन नाही होऊ शकत तुम्ही. पण मी हिरोईन आहे. म्हणजे माझी आई माझ्यासाठी एक सिनेमा प्रोड्यूस करतेय ज्यात मी हिरोईन आहे. मी इथे उगाच आले होते टाइमपास म्हणून. हा फोटो घ्या आणि तुमच्या आईच्या सिनेमात मला काम द्या ना. क्या बात है, क्या बात है. बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. वैभव आणि क्षिती, क्या बात आहे. माइंड ब्लोईंग. मला खूप आवडला. जे तू असं भट्ट करून जे बेअरिंग घेतलं होतंस वैभव, खाजवायचं, ते क्या बात आहे. आणि क्षिती, मला सॉलिड आवडली तुझी एनर्जी आणि मला जाम एंटरटेनिंग वाटला परफॉर्मन्स. खूप मजा आली. गॉड ब्लेस यू. निर्मितीताई. वैभव, खूप छान दिसतोयस. तुझा अटायर पण खूप सुंदर आहे आणि आजच्या तुझ्या सगळ्या रिॲक्शन्स वेगळ्या होत्या, खूप वेगळ्या होत्या. म्हणजे आतापर्यंत तू फुबैफू मध्ये जे जे केलं होतंस त्यापेक्षा खूप वेगळ्या रिॲक्शन्स आज तू दिल्यास. आणि क्षिती गोडूनी दिसतेस. म्हणजे आपल्या आईच्याच सिनेमात काम करणारी एक बत्थड मुलगी दिसतेस. खूप छान झालं, मला खूप आवडलं. आता वळूया मार्क्स कडे. निर्मितीताई 9 गुण. स्वप्नील सर 9 गुण. एकूण 18 गुण. तेव्हा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.